आम्ही आमचे शेत एका शेतकऱ्याला 22 वर्षापासून मोबदला भाडे घेऊन करायला देत आहोत. त्या शेतकऱ्याने शेतीवर कब्जा बसू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. आपल्या स्वतःच्या मालकी व कब्जा वहिवाटीची मिळकत जेव्हा आपल्या कामाच्या व्यापामुळे, नोकरीमुळे किंवा कामधंद्यामुळे आपल्या स्वतःला कसणे होत नाही, देखभाल करणे होत नाही, त्यावेळी ती मिळकत आपण इतरांना वहिवाटण्यास देतो व त्या बदल्यात भाडे म्हणून रक्कम घेतो. असे भाडेपट्ट्याचे किंवा खंडाचे करार कधी लेखी स्वरूपामध्ये केले जातात किंवा कधी तोंडी स्वरूपामध्ये केली जातात. मिळकतीच्या वहिवाटीस दिली जाते. बरेच दिवस मिळकत वहिवाटल्यानंतर जो व्यक्ती मिळकतीची वहिवाट करतो तो त्या मिळकतीवर हक्क सांगायला लागतो. आपण खंडाने किंवा भाड्याने आपली जमीन दुसऱ्याला करण्यासाठी दिलेली असेल व ज्याला दिली नाही त्याने मिळकतीवर हक्क सांगू नये यासाठी महत्वाची काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे आपण भाडेपट्ट्याचा करार केला पाहिजे. त्या करारामध्ये आपण त्या व्यक्तीला संमतीने ती मिळकत वापरण्यासाठी दिली आहे असा मजकूर लिहिला पाहिजे. भाड्याची रक्कम लिहिली पाहिजे. 1 वर्षापर्यंतचा भाडेपट्टा हा नोटरी अधिकारी यांच्याकडे नोंदवता येतो. 1 वर्षापेक्षा जास्तीचा भाडेपट्टा असेल तर तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवावा लागतो. आपण भाडेपट्ट्याचा करार नोंदवल्यानंतर त्याची नोंद सातबाऱ्याच्या उतार्यावर करू नये. रजिस्टर दस्त असेल तर सातबाऱ्याच्या उतार्यावर नोंद होऊ शकते, परंतु आपसात संमतीने तसे आधीच ठरवावे. आणि संमतीचा कब्जा असेल तर समोरचा व्यक्ती हा त्या मिळकतीच्या विरुद्ध कर्मचारी मालक आहे असे म्हणू शकत नाही व आपल्या जमिनीला धोका होऊ शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.